सरळ सरळ सांग म्हणे वाट म्हणजे काय. मी म्हणलं काय दिली मला गालफटी दे. अबे म्हणे तुले 8 दिवसापासून सांगू राहिलो का WHT वाट म्हणजे काय. मी म्हणलं मी काय म्हणून मी तर कायच बोलू. असा काय काय करणारा पोरगा देशपांडे साहेबांच्या ताब्यात आला. ते सुपर शिकवे स्वतःचा परिचय करून देताना सांगे माय सेल्फ कंट्री पांडे. कारण ते इंग्रजीत बोलले ना. ते शिकवे सुपर त्याच्याबद्दल वाद नाही. पण आम्हाला काही समजे नाही. 10 मिनिटं शिकवलं का म्हणे डू यू अंडरस्टँड. डू यू अंडरस्टँड. आम्हाला अंडरस्टँड या शब्दाचा अर्थ अंडरस्टँड. मला वाटते सर म्हणून राहिले तेव्हा बोर झाले असं तर स्टँडवर फिरून ये. त्याने आमच्याकडे पाठ केली का आम्ही दाटण्यातून बाहेर. मग 10 मिनिटं शिकवलं का म्हणे डझंट इट आणि हॉस्टेलचे पोट्टे कवाई उपाशीच. कारण 9:30 वाजता आम्ही जेवण करू तर संध्याकाळी 7-8 वाजता जेवण भेटे आम्हाला. मग म्हणे डझंट इट. मला वाटते ते म्हणून राहिले जेवून आले का स्वयंपाक सांगा लागते. या ठेवल्या बावल्या 2 वर्ष निघून गेले. 72 ते 74 मी एकाही सेमिस्टरच्या एकाही विषयात पास नाही झालो. कॉलेज एवढं रखरखीत होतं आमचं. सगळे विद्यार्थीच होते. विद्यार्थी नावाचा पताच नव्हता. वाळवंटात होतो आम्ही. वाळवंटात आम्ही वाळवंटात आणि तुम्ही टाळ्या वाजून राहिले. 1980 सालापर्यंत मुली शक्यतोवर टेक्निकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत नव्हते. पण आमचं नशीब पहिलेपासूनच जोरदार. आमच्या वेळेस एक मुलगी कोण्या तरी ट्रेनला होती. नुसती मुलगी होती. पण तिचा काय जन्मच आहे. जेव्हा सकाळी 10 वाजता ते कॉलेज येला गेट समोर 50 कोटी उभे. जेव्हा संध्याकाळी वापस जाय तर सारं कॉलेज गेट समोर उद्या जो मावशे उद्या. प्रत्येकाने वाटे का आपलाच हात तिले दिसून राहिला. मी तर 10 वर्षापासून टॉर्च घेऊन शोधून राहिलो. पुऱ्या भारतातला हात गायब झाला. बरोबर समजलं मला काय. कारण या वाळवंटात एकमेव पाण्याचा झरा तेवढाच होता. अरे वा. आम्ही पोट्टे म्हणजे उपाशाले मोगोड. अकातली काय काटे खाय. मग मी जेव्हा नापास झालो तुम्ही आता कॉलेज सोडलं. पण ठरवलं का बाबा उद्या आपल्याला एखादं पोरग झालं ओढून वाढून त्याने पॉलिटेक्निकमध्ये पाठवू. मग लग्न झालं. जास्त ओळवाळ करायचं कामच नाही पडलं. गणकन पहिली पोरगी संकन दुसरी. मग मी माझ्या मुलाला पंजाबराव पॉलिटेक्निकमध्ये टाकलं. तिथं पॉलिटेक्निक झाला. मग त्याला दर्डा कॉलेजमध्ये टाकलं. तिथं तो इंजिनियर झाला. आणि आता तो एकदम डायरेक्ट बेरोजगार आहे. जुन्या वलगाव रोडवर इंडियन बॉयलर समोर त्याचं मिर्झा स्टील अँड सिमेंट नावाचं दुकान आहे. तो इंजिनियर आहे. त्याची बायको इंजिनियर आहे. हा फुटानं लोक निघते सिमेंट निघते. मग मी 2 वर्ष शेती केली. पण शेतीत आपलं मन लागे नाही. शेतीचा अनुभव कसा माहित आहे. जो करण शेती त्याच्या हातात माती. आराम नाही दिवसानं झोप नाही रात्री. शेतीची अवस्था इतकी खराब. शेतीची अवस्था इतकी खराब आहे. माझी मुलगी 12 वर्ष आधी शिक्षण सेवक म्हणून लागली. तिला 3000 रुपये पगार होता. आता त्या गोष्टीने 12 वर्ष झाले. किती पगार असेल साहेब तिचा. जवळजवळ 70,000 रुपये तिला पगार आहे. आणि मी 10 वर्ष आधी 5,600 रुपयाच्या भावानं सोयाबीन विकलं. आता 3600 विकलं. 2600 विकलं. काय अवस्था आहे. असो तो विषय जाऊ द्या. मग मी 2 वर्ष शेती केली. मग आता करावं काय हा प्रश्न होता. धामणगाव रेल्वेले होमिओपॅथीचं कॉलेज उघडलं DHMS योगायोगा. मग त्याने विद्यार्थी नाही भेटे. मला कॉलेज नाही भेटे. मी ऍडमिशन घेतली. कॉलेज सुरू. मी पास झालो. कॉलेज बंद. भाऊ
कोणी धामणगाव रेल्वेचा माणूस आहे ना. 1976 साली मी तिथं DHMS साठी प्रवेश घेतला. 1980 साली मी पास झालो. मी पास झाल्याच्या आधी एक बॅच निघाली आणि मी पास झाल्यावर पुन्हा एक का दोन बॅच निघाल्या आणि ते कॉलेज बंद झालं. पण आम्ही डॉक्टर झालो. आणि मी 1982 साली मग माझ्या घरात म्हणण्यापेक्षा गावात म्हणण्यापेक्षा घरातच मी दवाखाना टाकला. कारण माझ्या घराची लोकसंख्या जेवढी होती का लोक आम्हाला विचारेत तर तुम्ही तुमच्या घराला तालुका काऊन घोषित नाही करत नाही. म्हणलं आमच्या उरल्या सुरल्या बहीण भावाचे लग्न होऊ द्या मग आम्ही याला जिल्हाच घोषित करू. मग आता दवाखाना तर टाकला पण दवाखाना काही चाले नाही. जागचा काही हाले नाही. एक तर आमच्याकडे पेशंट आले नाही आणि आले तर वापस गेले नाही. मग एका मित्राने सल्ला दिला का दवाखान्यात एखादा आयटम टाक म्हणे. आयटम असा तेव्हा काही राखी सावंत नव्हती, मुन्नीबाई नव्हती, आपलाही झेंडूबाम झाला असता. मग एका मित्रानं सल्ला दिला तर तू ते रिव्हॉल्विंग चेअर आण मध्ये फिरणारी खुर्ची. मग मी त्यावेळेस 1982 साली 450 रुपयाची रिव्हॉल्विंग चेअर आणली. आणि जेव्हा 1998 मी परमनंट दवाखाना बंद केला तर मोडमध्ये 1250 रुपयाची विकली. एवढाच नफा हो दवाखान्यात. मग मी कवी संमेलनात जात होतो. कवितेचा छंद होता त्याच्यामुळे दवाखान्याकडे काही लक्ष नव्हतं. आणि मग मी स्वतःचा एकट्याचा कार्यक्रम सुरू केला 1998. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या 25-26 वर्षात मी 5000 कार्यक्रम केले. रसिक लोकांची कृपा. हे स्टँडअप कॉमेडी आहे. हे उभं राहून बोलायला पाहिजे. मी पहिले उभं राहूनच बोलू. मग आता शरीर थकलं म्हणून बसून बोलतो. सर मला तुम्ही 5 वर्षाने बोलवा मी झोपून बोलू. आणि ह्या अवस्था आहे माणसाच्या मातीत जायची अवस्था आहे. आणि सगळेजण मातीत गेले. पैगंबर असो अवतार असो का सामान्य माणूस असो तर आपल्याला मातीत जायचं आहे. मातीचे सवापर्यंत मातीतच जाणार. तर पहा साहेब कवितेचं कसं असते आपला मूळ विषय असते कवितेचा. पण हे अशा अवांतर गोष्टीला सांगत त्या तर लोक थांबत नाही. कारण कवितेत काही लोकांचा एवढा रस नसते जेवढा असायला पाहिजे तेवढा. आणि कॉलेजच्या कार्यक्रमात याच्यासाठी आनंद येते कार्यक्रम करणाऱ्याने सगळे समजदार लोक असते. बरं काही काही लोकांनी समजत नाही पण बाजूला हसते नाही तर तुम्ही हसून द्या. एवढी समजदारपणा असते त्याच्याजवळ. माणूस खरंच म्हातारा झाला का एक दिवस हसू नका. तुम्ही अजून 20शीत आणि 22शीतच आहे. जेव्हा तुम्ही 70शीत जाल ना तर आम्हाला तरी चांगलं चुकलं खाली भेटलं लहानपणी. आता तर सारा सल्फेटचाच माल आहे. मी तर एक कविता लिहिली आणि एक तर चायना मेड. एका माणसानं लग्न केलं 3 महिन्यात त्याची सोडचिठ्ठी झाली. मग त्याला मी विचारलं काऊन काय झालं काय फॉल्ट होता. मेड इन चायना होती. हे जीवनातले विनोद आहेत. हे आम्ही सांगतो. तर पास आहे विनोद असते कसे. एक नवरा बायकोचं जोडपं होतं एकदम सुंदर. बायको ऐश्वर्या राय सारखी नवरा अभिषेक बच्चन सारखा. त्याच्या घरी सगळंच होतं पण त्याने लेकरच नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर केव्हा 12च वाजलो केव्हा 11:15 नाही केव्हा 12:15. त्याच्या घरी एक महाराज आले. पण काय झालं ते म्हणे बा आमच्या पशी सगळंच आहे पण आम्हाला लेकरच नाही. महाराज म्हणजे योगाच्या गोष्टी आहेत ते पण तुम्ही जप तप केले तर लेकर होऊ शकते. ते म्हणजे आम्हाला फुरसत नाही. महाराज म्हणे मी नेपाळला चाललो तुमच्या नावाचा जप करतो दिवा लावून देतो. देवाला पटलं तर तुम्हाला लेकर होऊन जाईल. आता महाराज गेले त्याने जप केला का तप केला दिवा लावला का टेंबा लावला. जो त्याचा उजेड पडायला सुरुवात झाली याने दरवर्षी लेकरू. याने दरवर्षी लेकरू. एखाद्या झाली सोयाबीन नाही पिके पण लेकरू होय. पायाचं बोंड नाही उले पण लेकरू होय. एक्का दुर्ली तिर्ली नैल दैल गुलाम बेगम माशी पुरी क्रिकेटची टीम तयार झाली. हेच महाराज पुन्हा 10-12 वर्षानं याच्या घरी आले. ही बाई अंगणात विस्कटल्या केसानं मडकटल्या कपड्यानं आणि पुसकटल्या चेहऱ्यानं बसवलं. आणि 2-3 वर्षाचे 3-4 लेकर तिच्या पाठीवरून असे चढे डोक्यावरून समोरून खाली होते. जसे काय कैलास पर्वतावर गेले महादेवाचं दर्शन घेतलं.
महाराज म्हणे ताई म्हणे बाजूला काय अंगणवाडी लागली म्हणजे शाळा नर्सरी मग लेकर आमच्या सोनं म्हणे तुमचा जीवाचा उजवळला म्हणे आवरत नाही म्हणे कालच पाठवलं म्हणे नेपाळले का ते देवस्थान शोध आणि दिवा विजव विनोदाचं काही सांगता येत काय होईल. आता तुम्ही सगळे इंग्रजी मीडियम वाले लोक आहात. इंजिनिअरिंग विभाग झाला, मेडिकल विभाग झाला, हे सगळे इंग्रजी मीडियमचे विभाग आहे. समजा त्या इंग्रजी नसतं माई अशी तशी गेली. कारण आपली इंग्रजी तेव्हा पहिलेच म्हणलं चिखलातली एका मुलाचं एका मुलीवर प्रेम बसलं. हा तिने प्रेम व्यक्त करायला गेला. यानं पहिले राष्ट्रभाषा वापरली म्हणजे मैं तुमसे प्यार करता होतो तिनं जांभळीत दिली. मग यानं महाराष्ट्र भाषा वापरली का माझं तुझ्यावर प्रेम आहे तर तिने याने चिलटासारखं झटकून दिलं. मग तो आला एकदम इंग्रजीवर 1 2 का 4. तो म्हणे आय लव्ह यू. ती पोरगी म्हणे आय लव्ह यू 2. हा म्हणे आय लव्ह यू 3. आपण या इंग्रजीतले माणसं आहोत. इंग्रजीचा सध्या एवढा वापर सुरू आहे. एखादा माणूस आमच्या नेरकडे इंग्रजी अशी आहे, एखादा माणूस एसटीतून उतरला आणि लगडताना दिसला तर लोक त्याला विचारते काहून लगडतं. तो म्हणते बसाले जागा नव्हती मग उभ्यानंच आलो म्हणते स्टँडिंग मध्ये. कसा आला तो उभ्यानं स्टँडिंग. तुम्ही आता सिटिंग मध्ये बसून ऐकून राहिले. हे समोरची फ्रंट, हे मागची बॅक साईड, हे मधातलं सेंटर, हे पाण्याची वॉटर बॅग, लेडीज बाया. आमच्या इकडं रात्रभर नाईट काढणारे लोक आहेत. एखाद्याने जर विचारलं का रे कुठं चालला तर तो सांगते जातीचं कास्ट सर्टिफिकेट काढा. आपले नेहमीचे शब्द आहेत. एखादा एक मुलगा मुलगी पाहासाठी गेला लग्नासाठी, तिकून आला. त्याच्या मित्रांनी विचारलं का रे म्हणे भाऊ कशी आहे म्हणे पोरगी. हा म्हणे सुंदर आहे. पोट्टे म्हणते जाऊ दे. त्यानं म्हटलं छान आहे. पोरं म्हणते जाऊ दे. मग हा म्हणते स्मार्ट आहे. पोट्टे म्हणते भिडो. म्हणजे स्मार्ट म्हटल्याशिवाय मुलीच्या सौंदर्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत नाही. इतके आपण इंग्रज आणलेले झालो पा. तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जा. मोठ्या हॉटेलची व्याख्या आहे का जिथं ऑर्डर दिल्यावर तासभर ऑर्डर येत नाही त्याने म्हणते मोठा हॉटेल. मग तुमचं समजा जेवण झालं तर एका वाटीत तो गरम पाणी लिंबूचा तुकडा आणतो. मला पहिले समजेच नाही याचं काय काम असतं. मी ते लिंबू पिळून घेतला आणि पाणी पिऊन घेतलं. त्या वेटरच्या लक्षात आलं का पक्का विदर्भाचा जागरण होता आहे रे. तो म्हणजे साहेब हे धुवासाठी असते त्याला नको साहेबाच्या लक्षात आलं. धावत गेला आणि त्यानं पहिले एका वाटीत गरम पाणी लिंबूचा तुकडा आणला. मी इकडे तिकडे पाहिलं वाटी उचलली धावत बाथरूम मध्ये धुवासाठी. मग तुमचं जेवण झालं का जेव्हा तो बिल घेऊन येतो तर तुम्हाला 2-4 दातून एकदा तरी विचारते का साहेब शेवटी काही स्वीट मधून गोड, शेवटी काही स्वीट मधून गोड. एक तर स्वीट मग नाही तर गोड मग. इंग्रजी एवढी बोकांडी बसली तुम्हाला सांगतो. इंग्रजीची जोकही भरपूर आहे. एका माणसाची इंग्रजी कच्ची होती. त्यानं इंग्रजी शिकवायला एक मास्तर ठेवला. त्याने म्हणे तू मला इंग्रजी शिकव. त्यानं 2 महिने इंग्रजी शिकवली. हा म्हणे आता बाई परीक्षा घे. तो म्हणे काहीच फरक नाही पडला म्हणे. काही परीक्षा घेऊन फायदा नाही. हा म्हणे घे तर खरी म्हणे पगार तर घेऊनच राहिला ना. त्यानं काय केलं रमेश नावाचा पोरगा 20 फूट अंतरावर उभा केला. याले म्हणे त्याला इकडं बोलावं. काय म्हणे सोपा आहे म्हणे रमेश कम हिअर. मग रमेश हिअर कम झाला. मग म्हणे याले तिथंच पाठव म्हणे आता जिथं हा पहिले उभा होता. त्याला समजेल तिथं पाठवासाठी काय बोला लागतं. मग यानं विचार केला आणि मग हा तिथं गेला जिथं पहिले रमेश तिथं जाऊन हा म्हणे रमेश कम हिअर. दोन माणसं इंग्रजी बोलून राहिलेले. एक तिसरा माणूस असा का ज्याला इंग्रजी येत नाही तो तिथं उभा. हे बोलले तर तो काहीच नाही बोले पण हे हसले का मग तो जोरजोऱ्यानं हसे. हे बोलले तर तो काहीच नाही बोले पण हे हसले तर मग तोही जोरजोऱ्यानं हसे. शेवटी पाव म्हणे साहेब तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी बोलत नाही, पण आम्ही हसतो तर तुम्ही काहून हसता. हा म्हणे गोष्टच हसण्यासारखी आहे. बोलता म्हणे इंग्रजीत पण हसता तर मराठीत तर म्हणे शेवटी. साहेब इंग्रजी भाषेले वाईट आहे म्हणून विरोध नाही मला येत नाही म्हणून विरोध आहे. साऱ्या भारतभर इंग्रजीचं एवढं जाळं पसरून गेलं आमच्या सारख्याला तर काहीच समजत नाही त्यात.
तर मी या इंग्रजी भाषेवर कविता लिहिली. इंग्रजी भाषा ग्रेट आहे, मराठी भाषा प्रत्येक भाषेचा आपला बाज असते. मी या इंग्रजीवर कविता लिहिली का ढेकर देत गेले इंग्रज तिथं जेवून, पण इंग्रजीचं इथं मळ दिलं ठेवून. अल्फाबेटी करून इंग्रजी भटकली, मराठी वर्णमाला इंग्रजीत भटकली, मराठी वर्णमाला इंग्रजीत भटकली आणि इंग्रजी भाषा अल्फाबेटीत अटकली. पुढं जर इंग्रजी झाली नाही दिवस तर मराठीलेच इंग्रजीचे राहून जाईल दिवस. आता कसा झालाय, सगळीकडे इंग्रजीचा वापर आहे आणि मराठी भाषेच्या 64,000 शाळा महाराष्ट्रात बंद होणार आहे. हे एक बातमी मी वाचली. तुम्ही वाचली का साहेब? नाही. मराठी भाषेच्या 64,000 62,000 शाळा बंद होणार आहे. आता तुम्ही विचार करा, हे 64,000 62,000 शाळा जर बंद झाल्या, 2 शिक्षकी शाळा जरी आपण धरल्या तर 1-1.5 लाख शिक्षक लोक घरी, आणि या मुलाचं भविष्य काय? आणि तुमची भाषा जर तुमच्यापासून गेली तर तुमची संस्कृती गेली, तुमच्या जे काही चालीरीती आहेत त्या गेल्या. त्याच्यामुळे भाषा वाचवायची असेल तर ह्या शाळा जिवंत राहिल्या पाहिजे. याच्यासाठी मी एक माझ्या परीने, मी कवी म्हणून सांगायला काही होत नाही, मी एक कविता लिहिली, मराठी भाषेचं मनोगत व्यक्त करणारी कविता लिहिली. का काल माझ्या सपनात माय मराठी आली, दाखवली तिनं मले झोई तिची खाली, मिहा मनी मिर्झा करोडोची आई, भीक मागाची आली आज मायावर पायी. पुण्याच्या बैलावानी मी पहिले सजत होती, साहित्याच्या तोरणात वाजत गाजत धजत होती, आज मात्र मले फेकून दिलं तयात, इंग्रजी जाऊन बसली ज्याच्या त्याच्या गयात. एक तर म्हणे मले महाद्या ताबा, नाहीत मग माही नड्डी धरून दाबा. एक तर म्हणे मध्ये महाद्या ताबा, नाही तर मग माही नड्डी धरून दाबा, असं म्हणून मराठी पक्षासारखी फडफडली. हृदय महा भरून आलं, छाती माही धडधडली. खरंच म्हटलं मिर्झा आपण किती हाव बेमान, जिथं खाल्लं तिथंच करून राहिलो घाण. अरे मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते, ग्रामगीता गाताही मराठीतच सामावते. मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले, गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले. अमृता संग पैज जिंकते अशी मराठी बोली, अभयाची उंची जिने समुद्राची खोली. प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीत बोलावे. आता मराठी लोक जर मराठी भाषा वापरणार नाही तर मराठी भाषेचं होईल कसं? हे तर शेतकऱ्यासारखं झालं तर मी कापूस पिकवतो पण कपडे टेन काढते घालतो, मग तो कापूस काय जखमा पुसापुरताच राहील काही? म्हणून कापसाचे भाव कमी. तुम्ही पहा मराठी भाषेचं अवमूल्यन किती झालं. म्हणजे हे महानिरीक्षण चुकलं असू शकते, पण मराठी भाषेचा मोठ्यात मोठा हिरो 50 लाखाच्या वर पैसे घेत नाही. तुम्ही तामिळमध्ये जा, तुम्ही आंध्रात जा, तुम्ही कर्नाटकात जा, तिथले हिरो 20 कोटी 25 कोटी 50 कोटी घेतात. तुमच्या ह्या शाहरुख खान अक्षय कुमार याच्यापेक्षा जास्त पैसे घेतात, कारण त्यांनी आपली भाषा जिवंत ठेवली. तर आपण आपली भाषा जिवंत ठेवायला पाहिजे. मी या मराठी भाषेचं जे थोडंसं माघारली मराठी भाषा त्याच्यावर लिहिलं होतं, इंग्रजीचं घोडं मराठी पुढं चाललं आणि गाजर गवताला जसं हराईले खाल्लं. आपली हराय वाचवायची आहे, गाजर गवत जगून फायदा नाही. मला वाटते सामारासारखं दिसते ते कोथिंबीरासारखं. तर आपण कोथिंबीर म्हणून किती गाजर गवत बसवले